हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे कच्चे आंबे आहेत, याला कैरी म्हणतात. हे माझ्या मोठ्या भावाने आणून दिलेले आहे. त्यांच्या घरी लागलेले आंबे आहेत झाडाला. तर माझा मोठा भाऊ PI आहे पोलीस डिपार्टमेंटला. तर भाऊने आणून दिलेले आहेत हे आंबे. तर याची मी रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर उन्हाळ्यामध्ये हे आंबे खूप प्रमाणात अवेलेबल असतात. हे कैऱ्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि उन्हाळ्यामध्ये कैरीचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. कारण की ही कैरी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपले हृदय निरोगी राहते आणि जर ज्यांना कर्करोग असेल त्यांना कर्करोगाचा त्रास कमी होतो. तसेच ज्यांना शुगर असेल त्यांची शुगर पण नियंत्रणात राहते आणि फळांच्या तुलनेमध्ये कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. तर मित्रांनो, या कैरीचे विविध पदार्थ तयार करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये ते खाल्ले पाहिजे. तर आता मी या कैरीची रेसिपी बनवून दाखवते. बघूया आता काय रेसिपी आपल्याला सुचते ती मी बनवून दाखवते. मी 2 कच्च्या मँगो घेतलेले आहेत. त्यासाठी 1 चम्मच रेड चिली पावडर, अर्धा चम्मच सॉल्ट, अर्धा चम्मचपेक्षा कमी टर्मरिक पावडर, अर्धा चम्मच मसाला पावडर, सुरुची मसाला हे घेतलेलं आहे. 5-7 लसूण पाकळ्या, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा अनियन, 4 चम्मच शुगर घेतलेली आहे कारण मी साखर आंबा बनवून दाखवणार आहे. फोडणी केलेला साखर आंबा घेणार आहे. हे चम्मचनी 4 चम्मच शुगर घेतलेली आहे. 2 मँगो कट केलेले आहेत, अर्धा अनियन कट केलेला आहे आणि मी 2 चम्मच ऑइल घेतलेलं आहे. ऑइल तुम्ही तुमच्या पसंतीनुसार घ्यायला हवीत. तर मी आता पुढे रेसिपी बनवत आहे. चला तर मित्रांनो, साखर आंबा कसा बनवायचा ते मी दाखवते. लसूण जिरं मी पोळपाटावर असं ठेचून घेतलं. हे असं ठेचून घ्यायचं आणि उखळामध्ये पण ठेचून घेण्याची ही पद्धत आहे आणि ही लाकडाच्या पोळपाटावर हे तुम्ही असं बारीक करून घ्यायचं. आणि हे फ्रेश असते. रोजच्या रोज मी फ्रेश ठेचून घेते किंवा कुटून घेते. हे बघा, असं कुटून घ्यायचं. खूप छान कुटल्या जातात लाकडी पोळीपाटावर. ही पण एक ट्रिक आहे. त्यामुळे रोजच्या रोज जर तुम्ही फ्रेश लसूण जिरं कुटून कांडून टाकलं तर त्यांनी भाजीला स्वाद खूप छान येतो आणि फ्रेश असल्यामुळे भाजी पण खूप टेस्टी लागत असते. तर अशा पद्धतीने मी रोजच्या रोजच कुटून घेते, पेस्ट बनवत नाही. पेस्ट जर बनवली तर त्याची टेस्ट ही मसाल्यासारखी, नॉनव्हेजला जसा आपण मसाला बनवतो तशी टेस्ट भाजीची येत असते. म्हणून मी असा उखळातून किंवा पोळीपाटावरूनच लसूण जिरं कांडून घेते. साखर आंबा बनवण्यासाठी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडायला टाकलेली आहे. मोहरी जिरे तडतडत आहे. बघा, कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये हे लसूण जिरं ठेचलेलं ॲड करते. त्यानंतर हे साहित्य टाकते. तिखट, मीठ, हळद हे साहित्य टाकते. हे फ्राय करून घेते. मँगो वॉश करून घेत आहे. मँगोच्या फोडी वॉश करून घ्यायच्या. 2 पाण्याने वॉश करत आहे. आता याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायचं. याला फ्राय करून घ्यायचं. आणि ही शुगर याच्यामध्ये टाकून घ्यायची.
ती पण फ्राय करून घ्यायची. साखर आंबा फ्राय होत आहे. बघा किती टेम्पटिंग दिसत आहे. खूप अमेझिंग दिसत आहे. कलर पण खूप छान आलेला आहे त्याला. आता याला थोडं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि मग ते शिजण्यासाठी तुम्ही अर्धा ग्लास वगैरे पाणी ॲड करायचं. मँगोला उकळी येत आहे कारण की त्यामध्ये शुगर ॲड केलेली आहे. शुगर पिघलली आहे. आता मी अर्धा ग्लास पाणी ॲड करते याच्यामध्ये. हे रोज भाजीसारखंच खाण्यासाठी ही मँगोची भाजीच बनवलेली आहे. फक्त आंबटपणा राहू नये म्हणून त्याच्यामध्ये साखर घातली. यापूर्वी मी तुम्हाला गुळाची बनवून दाखवली ही भाजी. ही रोजच्या जेवणासोबत वरण भातासोबत खायला खूप टेस्टी लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात आंबे अवेलेबल असतात, तर त्या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही रोजच्या रोज वेगवेगळी पदार्थ बनवून खाऊ शकता. बघा ही भाजी उकळत आहे आणि या भाजीला ही भाजी आंब्याची शिजल्यानंतर तुम्हाला जेवढा रस्सा ठेवायचा आहे तेवढा तुम्ही रस्सा ठेवायचा. सुकं पण खाऊ शकता लोणच्यासारखं, पण हे खूप 8-15 दिवस नाही ठेवायचं. साखर आंबा तयार झालेला आहे. बघा कसा उकळत आहे आणि त्याचा पाक पण तयार झालेला आहे. पाणी पण आटलेलं आहे आणि सगळ्या मँगोच्या फोडी, मँगो पीसेस सगळे शिजलेले आहेत. तर आता आपण याला सर्व करू. साखर आंबा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. बघा किती टेस्टी दिसत आहे. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही असा साखर आंबा बनवून बघा. 2 दिवसापुरता हा साखर आंबा ठेवायचा, जास्त दिवस ठेवायचा नाही. तर मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर, कमेंट. थँक्यू सो मच.